नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बँकिंग एक्झामच्या दृष्टीने विचारल्या जाणाऱ्या इंग्लिश या विषयावर चर्चा करणार आहोत. इंग्लिशबद्दल बोलायचं झालं तर इंग्लिशचे प्रश्न जास्तीत जास्त प्रॅक्टिस केल्यानेच जमत असतात. जो विद्यार्थी जास्त प्रॅक्टिस करेल त्याला जास्तीत जास्त मार्क्स या विषयामध्ये पडतील. तसंच हे करत असताना इंग्लिश या भाषेचाही अभ्यास करावा लागतो, कारण इंग्लिश इज अ लँग्वेज. त्यामुळे इंग्लिशकडे एखाद्या लँग्वेजसारखेच बघितले गेले पाहिजे. असं काही फॉर्म्युला किंवा मेथड्स नसतात की ज्याच्याद्वारे तुम्ही अभ्यास कराल आणि प्रश्न सॉल्व्ह व्हायला लागतील, असं काही नसतं. त्यासाठी तुम्हाला इंग्लिश या विषयाची अंडरस्टँडिंग वाढवावीच लागेल आणि यासाठी तुम्हाला इंग्लिश या विषयाचा एक्सपोजर वाढवावा लागेल. तर आपल्याला डे वनपासून इंग्लिशची तयारी करणं आवश्यक आहे. याशिवाय बरेच लोक जे आहेत ते यामध्ये अशी चूक करतात की असं म्हणतात ते की मी सुरुवातीला हळूहळू करून ग्रामर समजून घेईल. ग्रामर एकदा माझं स्ट्राँग झालं तर प्रश्न सोडवायला मी सुरुवात करीन. तर मला असं वाटतं विद्यार्थी मित्रांनो, ही अतिशय चुकीची अप्रोच आहे. ग्रामरला समजणं ही एक लाँग प्रोसेस आहे. म्हणजे ते एका रात्रीत होण्यासारखी गोष्ट नाही आहे. बरेच बरेच महिने, बरेच कदाचित वर्षही जावे लागतात. इट डिपेंड्स ऑल डिपेंड्स ऑन अंडरस्टँडिंग ऑर ॲब्सॉर्प्शन पॉवर ऑफ अ पर्सन. तर इंग्लिशचे 3 मुख्य स्तंभ आपण बघूयात. इंग्लिशचे 3 मुख्य स्तंभ असतात ज्याच्यावर इंग्लिश ची उभारणी झाली आहे. असे 3 स्तंभ म्हणजे अंडरस्टँडिंग, व्होकॅब्युलरी आणि ग्रामर. तर अंडरस्टँडिंगमध्ये यू हॅव टू रीड फ्रॉम डिफरंट सोर्सेस. जर तुम्हाला अंडरस्टँडिंग वाढवायची असेल, वेगवेगळ्या सोर्सेसमधून वाचन केल्यानेच तुमची इंग्लिश या विषयाबद्दलची अंडरस्टँडिंग वाढणार आहे. त्यामुळेच तुमची थॉट प्रोसेस चेंज होणार आहे. आणि इंग्लिश जर समजायची असेल, शिकायची असेल, तर तुम्हाला थॉट प्रोसेस चेंज करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे व्होकॅब्युलरी. म्हणजे व्होकॅब्युलरी ही आपल्याला एक्झाम ओरिएंटेडच लक्षात ठेवायची आहे. असं नाही की आपल्याला सरसकट सगळे शब्द पाठ करायचे. काही विशिष्ट शब्द असतात, मागच्या वर्षीचे जे पेपर्स आहेत त्याच्यात आलेले प्रश्न जे असतात वरचे. त्यानंतर आपल्याला ॲनालिसिस करून आपण रूट वर्ड्स ॲनालिसिस करून काही कॉमन शब्द असतात, ते सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो. म्हणजे आपल्याकडे जे लिमिटेड रिसोर्सेस असतात त्यांच्या मदतीने आपण व्होकॅब्युलरी इझिली लर्न करू शकतो. असे काही 3000 वर्ड्स आहेत जे आपल्याला फिंगर टिप्सवर आपल्या असलेच पाहिजे. म्हणजे आपल्याला ते माहितीच असले पाहिजे. तर त्यांच्या मदतीने आपण व्होकॅब्युलरी लक्षात ठेवू शकतो. यामध्ये आपल्याला एकच असणार आहे, ते म्हणजे आपल्याला मंत्र आपला एकच असणार आहे की यू हॅव टू इम्प्रूव्ह युअर व्होकॅब्युलरी एव्हरी सिंगल डे. प्रत्येक दिवशी तुम्हाला काही ना काही शब्द पाठ करावेच लागतील. कारण व्होकॅब्युलरी सेक्शन हा इतका व्हास्ट आहे, इतका लांबलचक आहे की तुम्ही जितकं कराल तितकं कमीच आहे. त्यामुळे ही गोष्ट आपण लक्षात घेणं महत्त्वाचं ठरतं. आता बघूयात शेवटचा म्हणजे महत्त्वाचा भाग, तो म्हणजे ग्रामर. ग्रामरला समजणं ही एक लाँग प्रोसेस आहे. त्यामुळं त्यामध्ये मला असं सजेस्ट करावंसं वाटेल की डोंट वेट फॉर ग्रामर टू बिकम स्ट्राँग. यू नीड टू सॉल्व मोर अँड मोर क्वेश्चन्स डेली. म्हणजे या वेळेची वाट बघू नका की आपलं ग्रामर स्ट्राँग होईल मग आपण प्रश्न सॉल्व करूयात. नाही, तुम्ही सगळं हे पॅरललीच चालू ठेवलं पाहिजे. व्होकॅब्युलरी पाठ करणं, वाचन करणं, प्रश्न सॉल्व करणं एरर डिटेक्शनचे. तर एरर डिटेक्शनचे कमीत कमी डेली 10 प्रश्न सोडवण्याची सवय विद्यार्थ्यांनी लावून घेतली पाहिजे. त्यामुळेच तुम्हाला कळेल की भाषेचे नियम किती वैविध्यपूर्ण असतात आणि भाषा ही किती फ्लेक्झिबल असते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोबत चालू ठेवायच्या असतात. याशिवाय सेंटेन्स अरेंजमेंट, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आणि क्लोज टेस्ट यांचीही आपल्याला प्रॅक्टिस करायला हवी. तर आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे कंडिशनल सेंटेन्सेस. याबद्दल आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. हा ॲडव्हान्स पार्ट ऑफ टेन्सेस आहे. तर आपण या टॉपिकमध्ये जाण्यापूर्वी सर्वप्रथम हे समजण्याचा प्रयत्न करून घेऊयात की कंडिशनल सेंटेन्सेस म्हणजे काय? कंडिशनल सेंटेन्सेस म्हणजे नेमकं काय? यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूयात. इफ यू वर्क हार्ड यू विल क्लिअर द एक्झाम विथ अ व्हेरी गुड रँक. आता या सेंटेन्समध्ये 2 पार्ट्स आहेत. पहिला पार्ट जो आहे तो कंडिशन आहे. इफ यू वर्क हार्ड, जर तुम्ही कष्ट केले, जर तुम्ही मेहनत,
यू विल क्लिअर द एक्झाम विथ अ व्हेरी गुड रँक. तुम्ही चांगल्या रँकसह एक्झाम पास कराल. तर हा आहे सेकंड पार्ट. तर हा जो दुसरा पार्ट आहे तो त्याचा रिझल्ट आहे. जो पहिला पार्ट आहे कंडिशन, इफ यू वर्क हार्ड, त्याचा रिझल्ट आहे यू विल क्लिअर द एक्झाम विथ अ व्हेरी गुड रँक. कंडिशन, कॉमा आणि रिझल्ट अशा पॅटर्नमध्ये हे वाक्य असतात. ते आपल्याला ते लक्षात ठेवायचे आहेत. आता आपण थोड्याशा फॅक्ट्स लक्षात घेऊयात कंडिशनल सेंटेन्सेसबद्दलच्या. पण तत्पूर्वी विद्यार्थ्यांकडून असं अपेक्षित आहे की त्यांना टेन्सेसचे, काळाचं पूर्ण नॉलेज असेल. म्हणजे टेन्सेस कोणते असतात, त्याचे नियम कसे असतात, सिम्पल प्रेझेंट, पास्ट परफेक्ट, कंटिन्युअस टेन्स, फ्युचर टेन्स. तर हे टेन्सेसचं इत्थंभूत नॉलेज असणं आवश्यक आहे. तर आपण कंडिशनल सेन्टेन्सेसना चांगल्या प्रकारे डीपमध्ये आता आपण लक्षात घेऊयात, समजून घेऊयात. कंडिशनल सेंटेन्सेसचा पहिला टाईप असतो टाईप 0. तर टाईप 0 हा टाईप आपण बघणार आहोत. तर याची सिच्युएशन अशी असते की जर हे असे असेल तर ते तसे होते. जर हे असे असेल तर ते तसे होते. समजा असं वाक्य, असे जे वाक्य असतात त्या फॅक्ट्सबद्दल माहिती देतात, जे जनरली ट्रू असतात. म्हणजे अशा गोष्टी ज्या जनरली खऱ्या असतात. तर त्याचं सेंटेन्स स्ट्रक्चर असं असतं, इफ ऑर व्हेन प्लस सिम्पल प्रेझेंट, कॉमा सिम्पल प्रेझेंट, असं त्याचं जनरली सेंटेन्स स्ट्रक्चर असतं. तर आपण याचे एक्झाम्पल्स घेऊयात. एक्झाम्पल्समधून आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात येईल की कशा प्रकारचे सेंटेन्सेस असतात टाईप 0चे. तर आपण टाईप 0 बघतोय कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये. त्याचं स्ट्रक्चर असं आहे, इफ ऑर व्हेन प्लस सिम्पल प्रेझेंट, कॉमा सिम्पल प्रेझेंट. इफ यू स्पीक द ट्रूथ एव्हरीवन ॲप्रिशिएट्स यू. जर तुम्ही खरं बोलाल, जर तुम्ही खरं बोलता तर प्रत्येकजण तुमचे कौतुक करतो. म्हणजे आता हे जे वाक्य आहे ते फॅक्ट सांगतं, फॅक्ट्सबद्दल माहिती देतं. म्हणजे खरी जी इन्फॉर्मेशन असते त्याच्याबद्दल माहिती देतं. म्हणजे जनरली जर तुम्ही खरं बोलले तर तुमचे लोक कौतुक करतात. हे नेहमी खरंच असतं. याच्याबद्दल काही म्हणजे डायव्हर्जन नसतं. त्यामुळे हे सेंटेन्स जे आहे ते टाईप 0मध्ये येतं. त्याचप्रकारे इफ यू हिट द वॉटर अबोव 100 डिग्रीज इट बॉइल्स. जर तुम्ही 100 डिग्रीपेक्षा जास्त पाणी तापवलं तर ते उकळते. म्हणजे असं कधी होतच नाही की आपण 100 डिग्रीपेक्षा जास्त पाणी तापवलं आणि ते गरम होत नाही. नेहमी आणि नेहमी हे असं होतंच. त्यामुळे जे त्रिकालबाधित सत्य असतात, युनिव्हर्सल ट्रूथ, ते आपण टाईप 0 सेंटेन्सेसचे च्या स्ट्रक्चरमध्ये पडतात. तिसरं वाक्य आहे, इफ यू वर्क 12 hours एव्हरी डे यू गेट टायर्ड. जर तुम्ही 12 तास प्रत्येक दिवशी काम केले तर तुम्ही, इफ आय एम लेट टू रीच द ऑफिस माय बॉस पनिशेस मी. जर मी माझ्या ऑफिसला जाण्यास मला उशीर होतो तर माझे बॉस मला रागावतात किंवा शिक्षा देतात. इफ यू हॅव अ गुड जॉब यू आर सिक्युअर इन लाईफ. तर हे जे सगळे सेंटेन्सेस आहेत त्यांना म्हणतात 0 कंडिशनल सेंटेन्सेस. म्हणजे याच्यामध्ये हायपोथेटिकल म्हणजे इमॅजिनेटिव्ह किंवा काल्पनिक काल्पनिक कंडिशन नसते. हे त्रिकालबाधित सत्य किंवा जनरली ज्या फॅक्ट्स असतात, खऱ्या गोष्टी, त्याबद्दलचे हे सेंटेन्सेस असतात टाईप 0. तर हा पॅटर्न आपल्याला लक्षात ठेवायचा. आता बघूयात कंडिशनल सेंटेन्सेसचा पुढचा भाग, तो म्हणजे टाईप 1. जर हे झालं किंवा हे कराल तर ते होईल किंवा ते तसं होऊ शकतं. तर याचं स्ट्रक्चर असं आहे की इफ प्लस प्रेझेंट सिम्पल, कॉमा विल ऑर मे ऑर माइट ऑर कुड. इफ यू स्टडी हार्ड यू विल पास द एक्झाम. जर तुम्ही कष्ट केले तर तुम्ही एक्झाम पास करू शकाल. म्हणजे फ्युचर बद्दल बोललं जातं रिझल्टमध्ये. तर यामध्ये फर्स्ट पार्ट विच इज कंडिशन हा प्रेझेंटमध्ये आहे, इफ यू स्टडी हार्ड, आणि जो सेकंड पार्ट आहे, जो रिझल्ट आहे, तो फ्युचरमध्ये. दुसरं वाक्य बघूयात, इफ यू डोंट कम टू पार्टी ही माईट नॉट सपोर्ट यू. जर तू पार्टीला आला नाही तर तो तुला कदाचित पाठिंबा देणार नाही, सपोर्ट करणार नाही. तर यामध्ये देखील तसंच आहे. पहिला पार्ट जो आहे कंडिशनल तो आहे प्रेझेंट सिम्पलमध्ये, आणि दुसरा पार्ट जो आहे रिझल्ट तो आहे पॉसिबिलिटीबद्दल. इफ इट रेन्स टुडे ही विल शुअरली कॅन्सल द मीटिंग. जर आज पाऊस पडतो तर तो नक्कीच आपली मीटिंग कॅन्सल करेल. इफ आय हॅव 10 lakh rupees बाय द नेक्स्ट इयर आय मे बाय अ कार.
जर माझ्याकडे पुढच्या वर्षापर्यंत 10 लाख रुपये येतात तर मी कदाचित कार खरेदी करेल. तर मे, माईट, विल, कुड असे जे हेल्पिंग वर्ब्स असतात ते सेकंड पार्टमध्ये किंवा रिझल्टमध्ये येतात. इफ ही इज विथ यू, यू कुड विन द वर्ल्ड. जर तो तुझ्यासोबत आहे तर तू जग जिंकू शकशील. तर आता या वाक्यांमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो, की हे सेंटेन्सेस हायपोथेटिकल नाहीत. कारण हे सेंटेन्सेस पॉसिबल सिच्युएशननुसार आहेत. म्हणजे हे असं कदाचित होऊ शकेल. समजा जर एखाद्या वेळेस पाऊस पडला, इफ इट रेन्स टुडे, तर तो त्याची मीटिंग कॅन्सल करेल. किंवा तू जर पार्टीला आला नाही तर तो तुला कदाचित मदत करणार नाही. म्हणजे हे असं होऊ शकतं. पण याचा अर्थ असा नाही आहे की हे एकदम हायपोथेटिकल आहेत, काल्पनिक कंडिशन आहे. तर टाईप 1 कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये हा पॅटर्न आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. सिम्पल प्रेझेंट इन द फर्स्ट पार्ट अँड विल, मे, माईट, कुड इन द सेकंड पार्ट. पुढच्या पार्टकडे बघायचं आहे आपल्याला. कंडिशनल सेंटेन्सेस टाईप 2. जर हे झाले असते तर ते होऊ शकले असते. जर हे झाले असते तर ते होऊ शकले असते. तर याचं स्ट्रक्चर असं आहे. इफ प्लस सिम्पल पास्ट कॉमा वूड और कुड असं याचं स्ट्रक्चर आहे. पहिल्या पार्टमध्ये इफ किंवा वेन प्लस सिम्पल पास्ट कॉमा दुसऱ्या पार्टमध्ये आहे म्हणजेच रिझल्टमध्ये वूड किंवा कुड. आता सिम्पल पास्टमध्ये वॉज, वेअर, हॅड असे हेल्पिंग वर्ब्स येतात. तर आपण याचे एक्झाम्पल्स बघूयात एक एक. इफ आय लिव्ड इन ऑस्ट्रेलिया आय वुड व्हिजिट द इस्कॉन टेम्पल. मी जर ऑस्ट्रेलियात राहिलो तर मी इस्कॉन टेम्पल व्हिजिट दिले असते. इफ आय वन अ लॉटरी ऑफ ₹2 करोड आय कुड बाय मर्सिडीज S56. मी जर 2 करोडची लॉटरी जिंकली असती तर मी मर्सिडीज S560 विकत घेतली असती. इफ यू लर्न टू स्पीक फ्रेंच, जर तुम्ही फ्रेंच बोलायला शिकलात तर यू कुड गेट दिस जॉब. तर तुम्हाला हा जॉब मिळू शकेल. इफ आय वेअर द मॅनेजर आय वुडंट गो टू दिस मीटिंग. जर मी मॅनेजर असलो असतो तर मी या मीटिंगला गेलो नसतो. इफ ही हॅड दिस मच मनी ही वुड नॉट शो ऑफ. जर त्याच्याकडे इतका सारा पैसा असला असता तर त्याने शो ऑफ केले नसते. तर हे जे सगळे सेंटेन्सेस आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. ते म्हणजे हे या हायपोथेटिकल कंडिशन असतात, म्हणजे काल्पनिक. जर असे झाले असते तर तसे होऊ शकले असते. जर असे झाले असते तर तसे होण्याची शक्यता असली असती. तर जरी हे हायपोथेटिकल या कंडिशन्स असल्या तरीही नॉट इम्पॉसिबल टू हॅपन अशा या कंडिशन्स आहेत. म्हणजे असं नाही की या घटना होऊ नाही शकत. जर माझ्याकडे इतके 2 करोड रुपये असले असते तर मी कदाचित मर्सिडीज घेऊ शकलो असतो. जर मी ऑस्ट्रेलियामध्ये राहिलो असतो तर मी कदाचित इस्कॉन टेम्पल व्हिजिट केले असते. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कंडिशनल सेंटेन्सेस टाईप 2मध्ये की सेंटेन्स स्ट्रक्चर कसं असतं आणि एक पॅटर्न कसा असतो, म्हणजे वाक्याचा फ्लो कसा असतो. जर हे असं झालं असतं तर ते तसं होऊ शकलं असतं. तर हे जिथे कुठे आपल्याला दिसेल सेंटेन्स स्ट्रक्चर इफ प्लस सिम्पल पास्ट कॉमा वूड किंवा कुड, तिथे आपल्याला ओळखावं लागेल की हे कंडिशनल सेंटेन्स आहे. दुसरा टाईप बघूयात. कंडिशनल सेंटेन्सेस टाईप 3. हा तसा चौथा भाग आहे, पण याला आपण म्हणतो कंडिशनल सेंटेन्सेस टाईप 3. याला असं आपण म्हणू शकतो की हायपोथेटिकल कंडिशन इन द पास्ट दॅट इज नॉट ॲट ऑल पॉसिबल टू हॅपन. म्हणजे भूतकाळातील अशी काल्पनिक घटना जी होणं शक्य नाही आहे. जर असं झालं असतं तर तसं झालं असतं किंवा तो तसं करू शकला असता, तसे शक्य होते. तर याचं जे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ते असं आहे. इफ प्लस पास्ट परफेक्ट कॉमा वूड हॅव किंवा कुड हॅव. म्हणजे आपल्याला जिथं कुठं हे सेंटेन्स स्ट्रक्चर दिसेल की इफ प्लस पास्ट परफेक्ट कॉमा वूड हॅव ऑर कुड हॅव, तिथे आपल्याला कंडिशनल सेंटेन्स टाईप 3 हे आपण ओळखू शकतो. आता याचे उदाहरणं बघूयात आपण. इफ ही हॅड स्टडीड वेल ही वूड हॅव बिकम अ डॉक्टर. जर त्याने चांगला अभ्यास केला असता तर तो डॉक्टर बनू शकला असता. इफ शी हॅड इन्फॉर्म मी अर्लियर आय कुड हॅव हेल्प हर. जर तिने मला आधीच कल्पना दिली असती, माहिती दिली असती, तर मी तिला मदत करू शकलो असतो. इफ ही हॅड बीन द PM इन 1947. जर तो 1947मध्ये प्रधानमंत्री PM असला असता तर त्याने तो हे करू शकला नसता किंवा त्याने हे
केले नसते. इफ आय हॅड बीन द मॅनेजर देन आय वुडंट हॅव अलाउड इट. जर मी त्या काळात मॅनेजर असलो असतो तर मी याची परवानगी दिली नसती. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे सेंटेन्सेस आपण वाचले त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की याच्यामध्ये रिग्रेट किंवा पश्चातापबद्दल बोललं जातं. म्हणजे मी जर मी असं केलं असतं तर मला कदाचित वेगळा रिझल्ट मिळाला असता किंवा असं होऊ शकलं असतं. म्हणजे अशा प्रकारची भावना ज्याच्यामध्ये व्यक्त होते त्या सेंटेन्सेसला कंडिशनल सेंटेन्स टाईप 3 असं म्हणायचं. आपल्याला जर ओळखायचं असेल कंडिशनल सेंटेन्स या टाईपचं तर आपल्याला हे सेंटेन्स स्ट्रक्चर आपल्याला पुन्हा एकदा लक्ष द्यायचं आहे. इफ प्लस पास्ट परफेक्ट कॉमा वुड हॅव किंवा कुड हॅव. तर अशा प्रकारे आपण हे 4 प्रकारचे कंडिशनल सेंटेन्सेस बघितले. टाईप 0, टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3. हे आपण वेगवेगळे प्रकार जे आहेत ते सेंटेन्सेस स्ट्रक्चरनुसार ओळखू शकतो. आपल्याला जर परीक्षेमध्ये असे वाक्य निदर्शनास आले तर आपण ते किंवा इझिली आपण ओळखू शकतो की हे कोणत्या टाईपचे सेंटेन्स आहे आणि त्याचा आपण अर्थ डिकोड करू शकतो. धन्यवाद.